काय तुम्हाला काय काय आवडतं, भाजी की मटन, चिकन? बघा वडे कसे फुगलेत, मस्त मस्त झाले. सॉफ्ट झाले. वनभोजनात मला मिळालेले आहेत वडे, आपले पारंपरिक वडे. त्याच्यानंतर हा मटण आहे, हा सुक्का मटण आहे आणि हा कोशिंबीर. बाकी काय चाललंय? वडे करतात. वा, छान छान. तर मंडळी, निसर्गरम्य वातावरणात भोजन तयार केलं जातं आहे. असं हे वडे वगैरे तयार करतात. इकडे बाकी इतरही जेवण त्या लोकांनी नदीकाठी बनवलेलं आहे. एकदम बघा पाणी बघा किती आहे नदीला. तांबी नदी आहे आणि असं हा सुंदर वातावरण आहे. नमस्कार मित्रांनो, आपलं सहर्ष स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल एस ए व्हिडिओजमध्ये. माझं नाव आहे सतीश. आशा करतो तुम्ही सगळे बरे असणार. मी आता गावाला आहे, चिपळूण पोसरे गावात. आणि आजचा हा व्हिडिओ खूप स्पेशल आहे. पुढे आपण व्हिडिओमध्ये वनभोजन काय आहे ते बघणार आहोत. शाळेचे विद्यार्थी आहेत, ते वनभोजन करणार आहेत. पुढे बघूया कसं काय असतं ते. आपल्याबरोबर आपले प्रवीण आदावडे आहेत, अविनाश आदावडे आहेत, गुरुनाथ आदावडे आहेत. मी चौघे चाललेलो आहे त्याचा अनुभव घ्यायला. माझा तर फर्स्ट टाईम अनुभव आहे, यांचा बी असेल. आवी तर इथेच असतो, म्हणजे त्यांनी भरपूर अनुभव घेतले आहेत. तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. आपल्याबरोबर कापरे गावचे सरपंच आलेले आहेत. ते आपलं नाव वगैरे परिचय देतील. नमस्कार सर, कसे आहात? नमस्कार. ओके, आपलं नाव सांगा. मी आशिष मोरे, कापरे गावचा सरपंच आणि त्याचप्रमाणे शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष आहे. ओके. गेली अनेक वर्ष एक विविध कार्यक्रम या शाळेच्या माध्यमातून शैक्षणिक आणि सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रम होत असतात. या विद्यार्थ्यांना देखील एक पर्यावरणाची भेट आणि कडेच्या गावाची माहिती मिळावी या दृष्टीनं विचार करून आज पोसरे गावा ठिकाणी आम्ही आमच्या विद्यार्थी मित्रांना घेऊन वनभोजनासाठी आलो आहे. आणि पोसरे गाव हे सर्व गुण संपन्न आहे, कारण त्याला लाभलेलं वैशिष्ट्य म्हणजे हे धरणाचं पाणी आहे जे खाडीचं, आणि त्याच्यामुळं इथं मन रमतं. कारण अनेक गावांच्या पाणी योजना देखील या पोसरे गावातूनच सुरू झालेल्या आहेत आणि आमच्या गावाची देखील पाणी योजना इथून गेलेली आहे. त्या मुलांना समजावं की कुठून पाणी आपल्या गावामध्ये येतंय हे माहिती मिळेल. आणि मला वाटतं हे सगळं करत असताना पोसरे गावातील सरपंच, त्याचप्रमाणे आमचे अविनाशदादा आदवडे, जे आमच्या गावाची मैत्रीपूर्ण संबंध असलेले एक व्यक्तिमत्व आहे. त्यांनी सकाळपासून मला शिक्षकांकडून समजलं की त्यांनी येऊन या ठिकाणी स्वतःच्या गावातली किंवा वाडीतील मुलं आहेत, विद्यार्थी आहेत, त्याप्रमाणे येऊन सगळी देवस्थानांनी. दुसरं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य होतं, आपलं आजच मंदिरात पाषाणाची स्थापना झाली आणि त्या देवस्थानाविषयी देखील माहिती मिळायला पाहिजे. एक चांगला परिसर आहे मुलांना खेळण्यासाठी. तुम्ही तुमच्या माध्यमातून दाखवाल देखील किती निसर्गाचं भरभरून वरदान या गावाला लाभलंय, ते माझ्या मुलांनाही कळावं आणि तशा प्रकारच्या सुविधा आपल्या गावात देखील झाल्या पाहिजेत. अशा प्रकारची ही शेती आहे जी पारंपरिक शेती म्हणतो, म्हणजे जी पावटा किंवा इतर जी लागवड होते उन्हाळ्याची, तर ती देखील माहिती मिळायला पाहिजे. या दृष्टीने आज आम्ही एकाच सर्व गुण संपन्न अशा पोसऱ्या गावामध्ये मुलांना घेऊन वनभोजन हा जो उपक्रम तुम्ही राबवताय, हा नक्की कधीपासून सुरू झाला? हे गव्हर्नमेंट तर्फे आहे की तुम्ही स्वतः आपल्या खर्चाने? गेली 10 वर्षापासून मुळात मुलांचा एक स्वतः पालक देखील या ठिकाणी काही मदत करतात आर्थिक, त्याचप्रमाणे शिक्षकांचं देखील असतं. परंतु एक मुलांचा सांस्कृतिक कार्यक्रम होतो आमच्या शाळेमध्ये, आणि तो सांस्कृतिक कार्यक्रम झाल्यानंतर म्हणजे कुठचाही कार्यक्रम केल्यानंतर बघा आपल्याकडे एक वेगळा तिखट सण असतो, तशाच प्रकारे सांस्कृतिक कार्यक्रमात ह्या मुलांचं कौतुकासाठी जी लोक त्यांना बक्षिसं देतात त्या ठिकाणी आर्थिक रूपात, आणि त्या मुलांच्या कला कौशल्याचेच पैसे, म्हणजे त्यांनी कमवलेले पैसे, त्यांच्या कलागुणाने मिळालेले पैसे एक वेगळ्या ठिकाणी जाऊन वेगळ्या परिसराचा आनंद घेत ती मेजवानी मिळायला पाहिजे आणि त्यांना देखील या रानातील गोष्टींची जाणीव व्हायला पाहिजे. या दृष्टीने हे वनभोजन. ओके ओके साहेब, धन्यवाद. तर मित्रांनो, हळूहळू आपण नदीकडे चाललो आणि नदीचं नाव आहे तांबी नदी. तांबी नदीच्या परिसरात खूप सुंदर असं वातावरण आहे पोसरे गावाचं. या नदीतून भरपूर गावांना पाणी जातं आणि आपल्याला निसर्गरम्य वातावरणात वनभोजनाचा आनंद. आणि विद्यार्थी आलेले आहेत इकडे, हे बघा समोर आहेत. छान बघा, आतमध्ये आलो एकदम नदीच्या जवळ. सुंदर असं झाड आहे मोठं.
निसर्गरम्य वातावरण आणि ह्याच्यात वनभोजनाचा आनंद. नमस्कार, बळीराम मोरे. हां आज आमच्या कापरे देवळवाडी शाळेच्या मुलांचं कोसरे या ठिकाणी वनभोजन आहे. वनभोजन हा एक आमचा शैक्षणिक उपक्रमामधला भाग असतो, परंतु दरवर्षी आम्ही गावातल्याच कुठल्या तरी ठिकाणी अशा प्रकारचा कार्यक्रम मुलांना एकत्र घेऊन एक दिवसाचा जंगलामध्ये त्यांना आणून स्वतः पोरं जेवण करत असतात, मदत करत असतात. जेवण करण्याच्या सगळ्या गोष्टी ज्या सगळ्या असतात त्या बघत असतात आणि त्याच्यातनं एक मुलांना एक वेगळ्या प्रकारचा आनंद मिळत असतो. आणि म्हणून हा एक शैक्षणिक उपक्रमामधला भाग म्हणून आपण हे वनभोजन करतो. आज या ठिकाणी पोसरं या ठिकाणी हे वनभोजन आयोजित केलेलं आहे. चांगली अशी व्यवस्था आहे, नदीच्या काठी आहे, सावली आहे आणि मुलं खूप छान पद्धतीनं त्याचा आनंद घेतात. तर मंडळी, आपल्याबरोबर शिक्षक प्रकाश गांधी सर आहेत. तर गांधी सर नमस्कार. नमस्कार. हा जो उपक्रम आहे खूप ऐकल्यावरतीच एकदम खूप बरं वाटतं. वनभोजन हा संकल्प कसा सुचला तुम्हा लोकांना? वनभोजन हे परंपरेनं अशा जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये सुरू असतं. वनभोजनाचा खरा अर्थ आहे वनात जाऊन भोजन करणं. आणि म्हणून मग रानातल्या सगळ्या सोयीसुविधा म्हणजे घरातल्या सोयीसुविधा किंवा काय ह्या वगळता रानात येऊन आपण त्या ठिकाणच्या या सगळ्या वातावरणाशी एकरूप होऊन समरस होऊन जेवण करावं. मग ते पत्रावळीवर असेल, पूर्वीच्या काळी पत्रावळी वगैरे असं लावत असत, आता त्यासुद्धा तो फील येण्यासाठी आम्ही मुलांसाठी पत्रावळ्या. दुसरी गोष्ट अशी आहे की वनभोजनाच्या निमित्तानं या परिसरात असलेली झाडं माडं, या परिसरात असलेल्या औषधी वनस्पती, त्यांचे उपयोग, ह्या गोष्टी आपल्याला स्वयंप्रेरणेनं मुलांकडून शिकता येतात. दुसरा एक त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे, इथं आता धरण आहे जवळच पोसऱ्याचं. त्या पोसराच्या धरणाजवळ आम्ही गेल्यानंतर तिथला जलाशय म्हणजे काय, कारण पुस्तकातून शिकणं आणि प्रॅक्टिकल स्वतःच्या डोळ्यांनी बघणं हा फार फरक पडतो. मग धरणाचा जो सगळा भाग आहे, हा धरणाचा भाग परिपूर्ण डोळ्यात साठवल्यानंतर धरण ही संकल्पना पूर्णतः आत्मसात मुलांना होते. मग धरणाचे उपयोग काय, धरण कशा पद्धतीनं बांधलं जातं, धरणाची वरची बाजू म्हणजे काय, धरणाचा पाया रुंद का असतो, ह्या बारीक सारीक सगळ्या गोष्टी त्या याच्यातून शिकायला मिळतात. म्हणजे निसर्गाशी कनेक्ट होतात. निसर्गाशी टोटल कनेक्ट होण्यासाठी म्हणून वनभोजन हा एक सुंदर असा उपक्रम गेली अनेक वर्ष मला वाटतं शिक्षकांनीच कुठून तरी याची एक सिद्धता केलेली असेल किंवा सुरुवात केलेली असेल. वनभोजनाचा आनंद घेत शाळकरी मुलं आणि मुली बसलेल्या आहेत. काय बोलता मग, काय चाललंय? खूप मजा करताय? हो. काय शाळेचं नाव तुमच्या? कापऱ्यावरून आलात? अरे वा. वनभोजनाला हा किती म्हणजे पहिलीच टाइम आहे तुमचं वनभोजन की याच्या अगोदर गेलेला आहात? कुठे कुठे फिरलायत? आणि मालदोली आणि अच्छा मधलेवाडी. ओके, धन्यवाद. चला जेवा. वनभोजनाचा भाग बघा. असा हा कार्यक्रम आहे. मुलाखत घे. वनभोजन चालू आहे. तुमचं नाव सांगा. आपलं नाव सांगा. नमस्कार. काय बोलतं वनभोजनाचं कसा हा संकल्प? वनभोजनाचं खूप छान आहे. मुलांची पण इच्छा होती, त्यांनीच डान्स करून मिळवलेले जे पैसे होते त्याच्यातूनच आम्ही हा वनभोजन आता इकडे पोसरे या गावात आम्ही त्या मुलांना घेऊन आलो आहोत. वडे, चिकन वडे आणि शाकाहारी असं त्यांचं जेवणाचं थाट आहे. ओके, ठीक आहे, धन्यवाद. बघा वडे कसे फुगले आहेत, मस्त मस्त झाले. सॉफ्ट झाले. काकी काय चाललंय? वडे करते. वडे करतात. वा, छान छान. काकी वडे करतायत. ते वडे तळण्याचा कार्यक्रम चालू आहे. पुढे बघा इथे तुम्हाला भात वगैरे बी बनवलाय. हा चिकन रस्सा आहे. म्हणजे हे चुलीवरच बनवलंय आणि हे सगळं बनवलेलं आहे. शाकाहारी लोकांसाठी नाही. शाकाहारी व्हेज खायचं, प्युअर व्हेज. बघा काय कसली भाजी आहे? हे काजूच्या बघा, फेवरेट काजूची भाजी आहे. लहान मुलांना नक्कीच आवडेल. आणि डाळ भात. तर मित्रांनो, अक्षरशः निसर्गरम्य वातावरण आहे. नदी दाखवतो तुम्हाला बघा. ही आहे तांबी नदी. तांबी नदीच्या काठीशी हा वनभोजन सुरू आहे लहान मुलांचं. सुंदर असा हा आपण एक प्रकारचं उपक्रम बोलू शकतो. वनभोजन चालू आहे.
जेवायच्या अगोदर प्रार्थना करतायत. काय तुम्हाला काय काय आवडतं, भाजी की मटन, चिकन? वनभोजनाची खासियत अशी आहे की हा जो उपक्रम आहे तो जंगलात बघा नदीच्या किनारीच आहे. यामुळे विद्यार्थी मेजॉरिटी ऑफ टाईम स्कूलमध्ये असतात, पण अशा ह्या प्रयोगाने ते निसर्गाशी जुळले जातात. आणि आपल्याबरोबर पोसरे गावचे सरपंच आलेले आहेत. नमस्कार सर. नमस्ते. काय बोलतं, कशा आहात? एकदम मस्त. मी पहिल्यांदा टाईमच वनभोजनाचा हा वनभोजनाबद्दल ऐकलं तर मी उत्सुक झालो की काय ॲक्च्युली आहे. बघितलं तर खूप छान असा उपक्रम आहे. तुम्हाला काय थोडक्यात सांगायचं वनभोजनासंदर्भात? आमच्या गावामध्ये एकदम निसर्गरम्य गाव आहे. हां बरेचसे शाळेचे लोक वाचलेले लोक आमच्या गावात येतात. हां आणि अशी उत्कृष्ट म्हणजे वनभोजन असू दे, नदी आहे, शेतात डोंगर आहे, मध्यंतरी असं गावाच्यासाठी एक मंदिर आहे. असं बघण्यासाठी आमच्या गावामध्ये भरपूर काय आहे. आपल्याबरोबर आहेत अविनाश आदवडे. म्हणजे अविनाश आदवडे यांचा खूप मोठा सहयोग आहे पोसरे गावासाठी आणि इतर गावांसाठी बी. कुठच्याही गोष्टीसाठी त्यांची मदत पहिली असते. तर आपल्याबरोबर अविनाश आदवडे आहेत. थोडक्यात ते सांगतील वनभोजनासंदर्भात. अभि नमस्कार, स्वागत आहे तुमचं. कसं काय हा जो वनभोजनाचा जो उपक्रम आहे, थोडक्यात काय सांगणार तुम्ही? किती हे कापरा देऊळवाडा शाळेचं. हां तर काल मला त्यांनी फोन केला हां शिक्षकांनी की दादा आम्हाला तुमच्या गावात यायचं आहे वनभोजन. त्यावेळेस मी मग सकाळी आम्ही 7 वाजता मी येऊन स्वतः सर्व हे पटंग अंगण वगैरे झाडून सगळं चकाचक करून चुली वगैरे सर्व मांडून ठेवल्या. आणि त्या मुलांना म्हणजे काय लाकडू वगैरे वस्तू पेटवायला लागेल तर सगळे वस्तू आणून ठेवून त्यांच्यासाठी मी फक्त योगदान देऊन त्यांची मुलं अगदी चांगली व्यवस्थित तिथून त्यांच्या घरी पोहोचतील याची काळजी घेऊन आम्ही सगळी व्यवस्थापना केली. खूप सुंदर अशी व्यवस्थापना केली आहे तुम्ही. आणि अभि हा प्रत्येक गोष्टीत अग्रेसर असतो. धन्यवाद. बघा पाणी बघा किती आहे नदीला. तांबी नदी आहे आणि असा हा सुंदर वातावरण आहे. सावली पण आहे ना एकदम. आपल्याबरोबर गुरुनाथ आणि प्रवीण आदवडे आहेत. प्रवीण आणि गुरु काय बोलताय या वनभोजनाच्या संकल्पात, ही जो उपक्रम राबवत आहेत, कसं वाटतंय? कसं विद्यार्थी बघा किती आनंद घेत आहेत? अतिशय चांगला उपक्रम आहे. आपल्या वेळी हे सगळे उपक्रम नव्हते वाटते ना. मुंबई ठिकाणी तर हे सगळे उपक्रम काही होते, पण गावच्या ठिकाणी हे सर्व उपक्रम आणि खूप चांगले उपक्रम. ह्यानी गुरुजी बसलेले सगळे जेवायला. बसा बसा. बोर्ड नाही दिसत कोरोना आहे शाकाहारीचा. शाकाहारी बोर्ड दिसतोय ना, बोर्ड ठेवला नाही. तर मंडळी वनभोजन म्हणजे वनात बसलो आम्ही भोजन करायला. पूर्ण परिसर बघा. समोर तांबी नदी आहे आणि हे जेवायला बसलो. असा हा वनभोजनाचा मी आनंद घेत आहे. वनभोजनात मला मिळालेले आहेत वडे, आपले पारंपरिक वडे. त्याच्यानंतर हा मटण आहे, हा सुक्का मटण आहे आणि हा कोशिंबीर भात. खरोखरच खूप मंडळी स्वादिष्ट होतं असा हा वनभोजन. वनभोजनामध्ये व्हेज नॉनव्हेज दोन्ही होता. आम्ही नॉनव्हेज घेतलं, चिकन घेतलं, पण चिकनच्या भाजीत काजू वगैरे मिक्स केलेले. खूप जबरदस्त असा हा वनभोजन. अविनाश आदवडे यांचा खूप खूप आम्ही आभारी आहोत. त्यांनी वनभोजनासाठी आम्हाला निमंत्रित केलेलं आहे. तर मंडळी असा हा व्हिडिओ आहे वनभोजनाचा. छोटीशी मुलाखत गुरुजींची याच्यात आहे. त्याच्यानंतर मग इकडचं आपण जो वनभोजन केलं ते मी दाखवलेलं आहे.
तर आशा करतो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. पुन्हा भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर. आजूबाजूच्या परिसराचा आनंद घ्या. निसर्गरम्य वातावरण आहे, बाजूला नदी आहे, तांबी नदी. छान. सगळ्यांना पोटभर जेवण देण्यानंतर आपले महिला बसलेल्या आहेत जेवायला. खूप स्वादिष्ट असं ह्या महिला मंडळांनी जेवण बनवलेलं आहे. वडे खूप छान होते, चिकनमध्ये काजू वगैरे टाकलेले आहेत. तो एक वेगळाच प्रकार होता. धन्यवाद सगळ्यांचा.